नमस्कार मंडळी, रामराम. घरगुती व्यवसायांना आम्ही नेहमीच प्रोत्साहन देतो. माझ्या एका मैत्रिणीने पार्लरमध्येच साड्या विकण्याचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि खूप सुंदर साड्या होत्या. पण आता बघून बायकांचं समाधान होतं का? अजिबात नाही. एक साडी माझ्या गळ्यात पडलीच आणि आता ॲनिव्हर्सरी येते तर म्हटलं चला कारभाऱ्यांच्या खिशाला थोडीशी कात्री लावूनच टाकावी. तिथली शॉपिंग झालीच की आता शेजाऱ्यांना त्यांच्या पाहुण्यांसाठी काहीतरी आहेर घ्यायचा होता, तर त्या म्हणायला लागल्या की चला आता आम्ही त्यांची वाट बघतोय आणि ते पाहुण्यांचा पाहुणचार करतायत. त्यांचं झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या एका मैत्रिणीकडे गेलो साड्या घेण्यासाठी आणि बघा इतक्या सुंदर सुंदर साड्या आहेत. तर त्यांना चॉईस करायला त्यांनी बोलवलं होतं, पण मी माझ्या अंगावरती टाकून टाकून त्यांना दाखवत होते, कारण त्या दिसायला माझ्यासारख्याच आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. अंगकाठी तुझ्यासारखी आहे, तर तुझ्यावर जी छान दिसेल ती आपण घेऊयात. तर माझ्या मनात येत होतं की चला एवढं मी तुम्हाला दाखवते, एक साडी मला पण घेऊन द्या. आता माझं मन काय नेहमीच मस्करी करत असतं, तर त्यांनी काय मनावर घेतलं नाही. मला काही साडी मिळाली नाही. चला तुम्ही मात्र व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. टाटा.